सोलकढी करण्यासाठी लागणारं साहित्य: 10 ते 12 कोकम किंवा आमसुलं, 1 कप खवलेलं ओलं खोबरं, 1 चिरलेली हिरवी मिरची, 1 ते 2 लसूण पाकळ्या, गरम पाणी, 1 चमचा किसलेलं बीट, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ. कोमट पाण्यात कोकम 30 मिनिटं भिजवायचं. खोबरं, मिरची, लसूण एकत्र वाटून घ्यायचं आणि गाळून त्याचं दूध काढून घ्यायचं. आता भिजलेलं कोकम आणि थोडं बीट मळून घ्यायचं. त्याचा रस गाळायचा आणि नारळाच्या दुधात मिसळायचा. चवीप्रमाणे मीठ, कोथिंबीर घालून हे मिश्रण गार करायचं. झाली आपली सोलकढी तयार. तर सोलकढी बनवताना काय होतं ना, तो दाटसर असा रंग येत नाही, गुलाबीचा रंग येत नाही. त्यासाठी काही खास टिप्स आहेत. सगळ्यात आधी सुरुवातीला इथे मी कोकम घेतलेले आहेत. यामध्ये कोमट पाणी घालायचं आणि हे मुरण्यासाठी ठेवून देऊयात. याचा आपल्याला काढायचा आहे अर्क. आता नारळाचं दूध पण आपण बनवून घेणार आहोत. तर इथे ओल्या नारळाचा चव मी घेतलेला आहे. 1 कप ओल्या नारळाचा चव आहे. तर यामध्येच आपण घालतोय मिरचीचे तुकडे, 3 ते 4 आणि त्याचसोबत 1 किंवा 2 लसूण पाकळ्या. आणि आता दूध नारळाचं छान निघण्यासाठी यामध्ये आपण घालतोय 1 कप गरम पाणी. आता झाकण लावूयात आणि हे मिक्सरमध्ये याची प्युरी करून घेऊ. आता हे दूध तयार आहे. गरम पाणी का घालायचं? कारण नारळ आहे, नारळामध्ये फॅट्स म्हणजे तेलाचा अंश असतो. गरम पाणी घातलं तर त्यातून पटकन त्याचं जो दूध आहे किंवा फॅट्सचं कंटेंट आहे ते रिलीज व्हायला मदत होते. आता एखादं सुती रुमाल किंवा कापड घ्यायचं. आता हे जे नारळाचं दूध आहे हे आपण गाळून घ्यायचं. गरम पाणी घातलं की असं खूप सारं, 1च कप ओल्या नारळाचा चव आहे पण त्याच्यात जवळपास 1.5 कप नारळाचं दूध निघालेलं आहे आणि तेही दाटसर. आणि इथे हे नारळाचं दूध तयार आहे, तुम्ही बघू शकाल. एक अर्धा तास मी इथे कोकम छान असं भिजवून ठेवलं होतं आणि तुम्ही बघू शकाल ऑलरेडी खूप सुंदर रंग आलेला आहे. आता हा छान असा दाटसर आहे ऑलरेडी, त्यामुळे याचा रंग सुरेख येईलच. पण तरी पण जर तुमचं कोकम भिजवून झाल्यावरही असा रंग नसेल येत तर एक माझ्याकडे खास टीप आहे. मग काय करायचं, इथे माझ्याकडे आहे बीट, किसलेलं बीट आहे. एकतर तुम्ही खायचा रंग वापरू शकता पण ते अनैसर्गिक होतं, म्हणून मी इथे किसलेलं बीट घेते. 1 चमचाभर बीट या कोकमच्या आगळमध्ये मिक्स करायचा आणि त्याचा रंग एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा. आता हे जे आगळ आपण छान मॅश करून घेतलेलं आहे, हा रस या सोलकढीमध्ये घालून घ्यायचा, गाळून घालायचं शक्यतो. यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीरही घालूया. भन्नाट दिसते. आता यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ. आणि तुम्ही बघू शकाल सुरेख रंग आलेला आहे या सोलकढीला. आणि आपण नारळाचं दूध काढताना लसूण मिरची त्यामध्ये घातली होती, त्याचाही खूप छान सुवास येतो या सोलकढीमध्ये. आता ही सोलकढी फ्रीजमध्ये ठेवायची थंडगार करण्यासाठी. जरूर बनवून बघा. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.